श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जयेत्या श्रीकृष्णे बंधू तयाते। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्ववेदांत सिद्धांत गोचरन्तम गोचरं गोविन्दं परमानन्दं गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। सर्वांना नमस्कार करते। खोकला वगैरे काही नाही झालेला, थोडस सकाळी कधी कधी होतं। आपला 191 पर्यंत गेल्या वेळेस झालेलं होतं। 192वा श्लोक आपण बघूया। गेल्या वेळेस जे झाला होता तर तो ज्योतिस्वरूप आत्मा प्रकाशमान आहे म्हणून म्हटलं होतं। प्रकाशमान आहे म्हणजे त्याच्या प्रकाशात आपण सगळं व्यवहार करत असतो, म्हणजे त्याच्या अधिष्ठानावरती करत असतो। तो ज्ञान स्वरूप आहे म्हणून आपल्याला ज्ञान होत असतं। आणखीन तो उपाधीमुळे करता भोगता होतो, म्हणजे गेल्या वेळे मंगेश दादाने सांगितलं की तो अवच्छेदवाद इथे सांगितलाय। तर त्याबद्दल जास्त स्पष्टीकरण आता इथे 192व्या श्लोकात आहे की स्वयं परिच्छेद मुपय्य बुद्धेस्तादात्म्य दोषेण परम ऋषात्मनः सर्वात्मक सन्नपि वीक्षते स्वयं स्वतः पृथक्त्वेन मृदो घटानि। म्हणजे आत्मा वास्तविक पाहिलं तर तो पूर्णपणे व्यापक आहे, सर्वात्मक आहे। म्हणजे सगळीकडे सर्व जीव मात्रात आणखीन जड जीव सगळीकडे तो व्यापून आहे। पण असं असून देखील तो स्वतःला वेगळा मानतो। वेगळा म्हणजे विज्ञानमय, म्हणजे बुद्धी स्वतःला समजतो, देह स्वतःला समजायला लागतो। का? स्वयं परिच्छेद्यमुपय्य बुद्धेः, बुद्धीने तो स्वतःला परिच्छिन्न झाल्यासारखा वाटतो। म्हणजे कसं, आपण साभासवाद आजवर पाहिलेला आहे। साभासवाद म्हणजे त्याच्यात बुद्धीमध्ये त्या आत्म्याचा ज्ञान प्रकाश फाकतो, आणखीन ज्याला चिदाभास म्हणतात, की हा चिदाभास स्वतःला वेगळं समजायला लागतो, स्वतःला मीच बुद्धी मीच देह असं मानायला लागतो। हा जो वाद आहे साभासवाद, हा सुरेश्वराचार्यांनी मांडलेला आहे असं म्हणण्यात येतं। आणखीन इथे अवच्छेदवाद जो आहे तो मला वाटतं सर्वज्ञ मुनींनी मांडलेला आहे। हे सगळे शास्त्रकारांनी मांडलेले वाद आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे, ते अगदी लक्षात ठेवायचं। म्हणजे हा वाद चांगला का तो वाद चांगला, हा बरोबर का तो बरोबर, याच्यात आपला वेळ घालवायचा नाही। कारण तसा जर का वेळ घालवला तर निष्पन्न काही होणार नाहीये। सगळे वाद सगळे सारखेच आहेत, जो ज्याला पटेल तो त्यांनी वापरावा। आणखी तिथे काय म्हणूया, बुद्धीला कसं चैतन्य येतं, ती कशी काय तादात्म्य अध्यास मध्ये जाते, हे सगळे वाद तेच सांगतात, बाकी काहीही सांगत नाही। चिदाभास लक्षात घ्यायला जास्त सोपा आहे म्हणून तो वापरण्यात येतो। कारण अवच्छेदवादावरती काही ऑब्जेक्शन्स घेतली गेली। अवच्छेदवाद जो आहे तो असा आहे, मंगेश दादांनी अगदी थोडक्यात सांगितलं होतं, आपण थोडस आता जास्त एक्सप्लेन करूया ते, की बुद्धीने आत्म्याचा जो भाग व्यापला जातो तो आणखीन बुद्धी असं दोन मिळून जीव होतो। आपण साभासवादात त्याच्यात तेवढा बुद्धीने जेवढा भाग व्यापला जातो तो भाग म्हणजे कुटस्थ किंवा आत्मा, आणखीन त्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब हे ऍडिशनल घेतो। प्रतिबिंब आपण ऍड करतो, इथे प्रतिबिंब ऍड नाही केलेलं, केवळ बुद्धीने वेगळा पाडलेला जो आत्म्याचा भाग आहे। म्हणजे बुद्धी उपाधी आहेच, दोन्हीत आहे। वेगळं पाडते बुद्धी म्हणजे ती उपाधी झाली, ती कारण झाली, तिच्यामुळे वेगळेपणा आलेला आहे। पण केवळ तो वेगळा पाडलेला भाग आणखी ती बुद्धी
आता वेगळा पाडला म्हणजे काय झालं? खरोखरी वेगळा पाडला का? नाही. वेगळा पडल्यासारखा जो झाला. म्हणजे जेवढ्या भागात बुद्धी व्यापते तेवढं ब्रह्म आणि बुद्धी असं मिळून जीव झाला, असा अवच्छेदवादाचा अर्थ होतो. आता वेगळा आपण पाडतो म्हणजे काय होतं, कोणी कोणी बघा पुऱ्या लाटताना काय करतात, मोठी पोळी करतात. आणखीन वाटीनी सगळे म्हणजे पुऱ्या सारख्या व्हाव्या म्हणून वाटीनी त्या गोल 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 पाडत जातात, की सगळ्या सारख्या पुऱ्या गोल होऊन जातात. तर आता हा जो वाटीने वेगळा पाडला तो अवच्छेद झाला. तेवढ्या भागाचा छेद झाला की नाही, स्वतंत्र तेवढाच भाग वेगळा पडला. तसा इथे वेगळा प्रत्यक्ष पडत नाही, पण पडल्यासारखा वाटतो आपल्याला, की आत्ता जसं म्हटलं, की बुद्धीने जेवढा भाग व्यापलाय तेवढा भाग आणि बुद्धी मिळून जीव, अशी ही संकल्पना आहे. परत सांगते की तिथे आभास घेतलेला नाहीये. आभास घेतला की जरा सोपं होतं, कारण याच्यावरती एक मोठं शंका घेऊ शकतात, की अवच्छेद जर का केवळ आपण स्वीकारला तर दगडाने देखील ब्रह्मतत्व वेगळं पडतंच. मग त्याला जीवत्व का नाही येत? मग त्याला एक्सप्लेनेशन देतात, की बुद्धी स्वच्छ असल्यामुळे तिने वेगळा पडलेला तो बुद्धीला ऍक्टिव्हेट, आणि दगड स्वच्छ नाहीये, मलिन आहे, तर त्याच्यामुळे तो ऍक्टिव्हेट दगडाला करू शकत नाही. हे त्याच्यावरचं ऑब्जेक्शन आणि त्याला दिलेलं उत्तर आहे. पण आपल्याला या सगळ्या प्रश्नोत्तरात शिरायचं नाही. ह्याच्यात खूप अगदी हेअर स्प्लिटिंग केलेलं आहे. मुख्य जे त्याचे पॉइंट आहेत तर ते मी आता सांगितले. मी इथे आता अवच्छेदवादाचा थोडासा विचार केलेला आहे, की कुठल्याही पद्धतीने तुम्ही पुढे जायचं आहे एवढा फक्त सांगितलाय. म्हणून इथे म्हटलंय की स्वयंपरिच्छेद्यम उपेय बुद्धे हे तादात्म्य दोषेण. परिच्छेद झाला, सर्व व्यापक आहे, पण बुद्धीच्यामुळे म्हणजे विज्ञानमय कोशाच्यामुळे तो थोडा वेगळा पडल्यासारखा झाला. हे अनादिकालापासून झालेलं आहे. बुद्धी जेव्हापासून निर्माण झाली तेव्हापासून तिने त्याला वेगळं पाडलेलं आहे. मग तिथे ऍडिशनल आभास घ्या, नाही तर घेऊ नका. वेगळं पाडलेलं आहे, आणि वेगळं पाडल्यामुळे त्याला वाटायला लागलं की मीच विज्ञानमय कोश आहे, म्हणजे मीच बुद्धी आहे, मीच देह आहे, असं त्या आत्म्याला वाटायला लागलं. आणि मग काय झालं की त्यांनी मी ते आहे पर्यंत एक वेळ ठीक आहे, मी हे पण आहे, आत्मतत्व पण आहे, आणखीन मी बुद्धीत पण आहे असं म्हणणे. पण तो समजायला लागला की मीच बुद्धी आहे, तादात्म्य तिथे झालं बुद्धीशी. मिथ्या आहे वास्तविक बघता, बुद्धी खरी नाहीये, देह खरा नाहीये, पण त्याच्याशी कल्पित तादात्म्य झालं तो. आणखीन मी वेगळा सगळ्यांपासून, सगळे भिन्न भिन्न पदार्थ दिसायला लागले आणि ते खरे वाटायला लागले. असं जेव्हा झालं तर त्यावेळे तो स्वतंत्र स्वतःला मानायला लागला. उदाहरण दिलंय की मातीपासनं घटाला जसं वेगळं पाहतो. आता माती आणि घट वेगळे आहेत का? आत्मा आणि ब्रह्म वेगळे आहेत का? ते वेगळे पडल्यासारखे झाले. माती आणि घट अजिबात वेगळे नाहीयेत. माती काढून घेतली तर घटच राहणार नाही. तसं जर का ब्रह्म कल्पनेने काढून घेतलं, कठीण आहे कल्पना, पण समजा तेवढी कल्पना आपण केली तर आत्मा पण राहणार नाही, कारण आत्मा आणि ब्रह्म वेगळे नाहीच आहेत. म्हणून हा जो आपण जीव 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 वगैरे म्हणतो, जो देह मी म्हणायला लागतोय, तो वास्तविक तसा नाहीये, तर वास्तविक तो ब्रह्मच आहे. केवळ मध्ये बुद्धी आल्यामुळे तो स्वतःला वेगळा मानायला लागला. ती माझी बुद्धी असं म्हणतो, पण मी बुद्धी असं स्वीकारतो. बोलतो एक आणि वागतो वेगळं. म्हणताना म्हणतो माझी बुद्धी आहे म्हणून, माझी बुद्धी ते जे मी म्हणते माझी बुद्धी काही काम करत नाही चांगलं, सगळ्या पद्धतीने आपण म्हणतो. पण तरीही आपण स्वीकारताना मी बुद्धी असं धरतो. मी आत्मा, म्हणजे बुद्धी म्हणजेच खरी मी,
असं धरून चालतो आपण. देह म्हणजेच खरी मी आणि हे सगळं माझं आहे, असं आपण सगळं हे धरून चालतो. हे योग्य नाहीये म्हणून सांगतायत की इथे ह्या श्लोकात हा जो तादात्म्य अध्यास आहे, म्हणजे तादात्म्य पावलेला आहे देहाशी वगैरे, तर ते खरं मानतोय, आणखीन जीवत्वाला प्राप्त होतोय. वास्तविक तो एकच आहे हे परत परत सांगतायत ते. म्हणून मग पुढे सांगितलं की उपाधी संबंध वशात परात्मा उपाधी धर्मा ननुभाती तद्गुणः अयो विकारा न विकारी वन्हीवत सदैक रूपोपि परस्वभावात. म्हणजे आता अग्नी आहे. अग्नी वास्तविक पाहिला तर अग्नी तत्व आहे, पण तरी देखील तो जसं ह्याच्यात म्हटलं, मला वाटतं कठत म्हटलं की अग्नी यथा भुवनं प्रविष्ट रूपो रूपो प्रतिरूपो भवन्ति. बभूव म्हटलंय मला वाटतं तिथे. म्हणजे अग्नी काष्ठात शिरतो जेव्हा, तर तेव्हा तो त्या काष्ठाचा आकार धारण करतो की नाही, किंवा आकाश त्या त्या आकाराचं होऊन जातं असं आपल्याला वाटतं. हवा त्या त्या आकाराची होते. वास्तविक झालीये का? नाही झालेलं. अग्नितत्व आहे, पण ते त्या उपाधीमध्ये शिरल्यामुळे त्या आकाराचं झाल्यासारखं वाटतं. इथे परत दिलेलं आहे ते लोखंडाच्या गोळ्याचं उदाहरण दिलेलं आहे की जसा तो लोखंडाच्या उपाधीमुळे लोखंडाचे विकार त्या अग्नीवरती भासायला लागतात, की लोखंडाचा जसा असा आकार असेल तसा अग्नी भासायला लागतो. तापलेला अग्नी असतो, पण लोखंड तापलाय असं आपण म्हणायला लागतो. म्हणजे अग्नीचे गुणधर्म आणखी लोखंडाचे गुणधर्म यांचा अध्यास होतो परस्परांवरती. लोखंडाचा जो उष्णता आहे ती त्या आपलं अग्नीची उष्णता लोखंडात जाते, आणखीन लोखंडाचा आकार वगैरे जो आहे तर तो अग्नीमध्ये जातो. म्हणजे आपल्याला वाटतं, वास्तविक जात नाही. वास्तविक कुठेही काहीही बदल होत नसतात, पण तरीही आपल्याला अज्ञानामुळे वाटतं. लहान मूल जर का गेलं तर तो चेंडू म्हणून घ्यायला जाईल की नाही, लोखंडाचा गोळा असला लाल झालेला, त्याला तो चेंडू म्हणेल. म्हणजे आपला जितकं अज्ञान जास्त, तितकं आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या भ्रमाच्या ह्याच्यात अडकतो. वास्तविक काय आहे? निर्विकार अग्नी आहे. निर्विकार आहे म्हणजे अग्नी हे तत्व आहे. अग्नी तत्व काय म्हणूया, गुप्त रूपाने म्हणूया, किंवा लाकडासारखे पदार्थ पूर्ण व्यापून राहतात. प्रकट कधी होतो? जेव्हा आपण पेटवतो तेव्हा. पण आत आहे ते प्रकट होतं. जर का तसं नसतं तर लाकडं एकमेकांवरती घासल्यानंतर अग्नी तिथे आला नसता. हे लॉजिक आहे त्याच्या मागचं. म्हणून ते तिथे आहेच, पण तरी देखील ते उपाधीच्या मुळे त्याला वेगळा आकार आलाय, ते तसं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. तसंच उपाधीच्या मुळे हा जे आत्मतत्व आहे ते जीवत्वाला प्राप्त होतं. पुन्हा तो अवच्छेदवाद जो आहे, तर त्याचंच थोडंसं आपल्याला एक्सप्लेनेशन दिलंय, उदाहरण दिलं की आपल्याला पटायला जरा सोपं जातं. तर त्यामुळे अग्नी आणखीन लोखंडाचा गोळा हे पुन्हा उदाहरण दिलेलं आहे की वास्तविक ते नसताना देखील, तो अग्नी अविकारी असताना देखील त्या उपाधीचा स्वभाव त्यांनी घेतला आणि तसा आकार त्याने धारण केलाय असं आपण समजायला लागतो. वास्तविक एक तसा नाही येतो, पण तरी देखील उपाधीचे धर्म हे माझ्यावरती मी लादून घेते. बुद्धीचे धर्म, देहाचे धर्म हे मी माझ्यावरती लादून घेते. केवळ बुद्धीचे नाही लादत, कारण बुद्धी सगळ्या शरीरात व्यापून आहे. त्यामुळे शरीराचे धर्म देखील मी माझ्यावरती लादून घेते. बुद्धीचे केवळ घेतले असते तरी एक वेळ म्हणूया, कारण बुद्धीमध्ये बुद्धीच्या मुळे तो परिच्छिन्न झालेला आहे. पण केवळ बुद्धीवरती आपण थांबत नाही. बुद्धी शरीराला व्यापून असते, प्राण शरीरात व्यापून असतात, अंतःकरण संपूर्ण शरीर व्यापून असतं. त्यामुळे ह्या सगळ्यावरती मी म्हणून आपण धरून बसतो. अध्यास जो आहे
गैरसमजूत जी झालेली आहे, अज्ञानामुळे जी झालेली आहे, कारण स्वतःचं स्वरूप माहित नाहीये खरं. मग बुद्धीच्यामुळे चैतन्य आलाय, बुद्धीमध्ये पडलेल्या प्रकाशामुळे नाही, सॉरी, इथे बुद्धीने वेगळं पाडल्यामुळे चैतन्य आल्यासारखं वाटतंय. मग वेगळं पाडल्याने चैतन्य आलंय म्हणजे मी बुद्धीच आहे. या पद्धतीने माणूस विचार करायला लागतो. एकरूप नसताना एकरूप आहे असं वाटायला लागतं. आणि याला तादात्म्याध्यास असं नाव आहे. हा तादात्म्य आहे असं वाटतं. तादात्म्य नाहीये तरीही ते वाटतं. आणि म्हणून सगळा घोटाळा होतो. म्हणून परमार्थ जो आहे तो वास्तविक विचाराचा आहे. हा जो भ्रम झालेला आहे, हा अविचारामुळे झालेला आहे. मग अविचाराचा भ्रम विचारानेच बाजूला करायला हवा ना. जे ज्याच्यामुळे होतं त्याच्या विरुद्ध गोष्टींनी ते काढायला लागतं आपल्याला. म्हणून अविचार जो आहे त्याची जागा विचाराने जर का घेतली तर आपल्याला आपलं स्वरूप कळून जातं. मी आनंद रूप आहे, चिद्रूप, सद्रूप असं आहे. त्यामुळे निर्भयता येते, शांती येते, समाधान, तृप्ती, आनंद हे सगळं त्या जे आपल्या स्वरूपाचे गुणधर्म आहेत ते आपल्यामध्ये प्रकट होतात. आपलं अंतःकरण तसं होऊन जातं, तद्रूप व्हायला लागतं. आत्ता आपण काय केलेलं आहे, भ्रमरूप आहे अंतःकरण. नंतर तद्रूप होतं म्हणजे ब्रह्मरूप होऊन जातं. हा जेव्हा अध्यास जातो तेव्हा किती सोपं आहे अध्यास घालवणं. वास्तविक पाहिलं तर अध्यास आहे तो केवळ भ्रम आहे. भ्रम काढायचा आहे. एकदा भ्रम निघाला की जरी ते दिसत राहिलं तरी काही प्रश्न येत नाही. लोखंडाचे रूळ आपल्याला असे एकत्र मिळाल्यासारखे वाटतात, पण ते मिळालेले नाहीत हे जेव्हा कळतं तर त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की हा दृष्टीभ्रम आहे केवळ. वास्तविक पाहिलं तर ते पॅरललच आहेत, पण केवळ अंतरामुळे, भ्रमाच्यामुळे मला ते एकत्र आल्यासारखे वाटतंय. म्हणजे काहीही फरक पडत नाही रुळात. कशात फरक पडत नाही, मला ते दिसतच राहणार आहे, पण तरी आतमध्ये खात्री असते की ते पॅरलल आहेत. मृगजळ दिसतच राहतं, पण तरी आतमध्ये खात्री होऊन जाते की हे पाणी नाहीये, हे केवळ भ्रम आहे पाण्याचा. तसं ज्यावेळी मला स्वरूपाचं ज्ञान होतं त्यावेळी मला कळतं की हा माझा भ्रम आहे, हा अध्यास आहे, की मला वाटतंय की मी देह आहे, मी बुद्धी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझी बुद्धी अशी आहे. पण वास्तविक मी सच्चिद आनंद रूप ब्रह्म आहे. बुद्धी केवळ माझ्यावरती एक भास आहे. जग हा केवळ भास आहे माझ्यावरती. उपनिषदात म्हटलंय की अहम वृक्षस्य रेरिवा कीर्ती पृष्ठे गिरेरव. किंवा गीतेत म्हटलंय मत्तः परतरं नास्ति किंचित अस्ति धनंजय. अहम सर्व भूताशयो शयो स्थितः म्हणून म्हटलेलं आहे. किंवा मत्स्थानी सर्व भूतानी नचाम तेष्वस्थितः. म्हणजे सगळ्या बाजूंनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. आपण धडाधड पाठ म्हणतो आणि सोडून देतो, पण त्याचा अर्थ लक्षात नाही घेत. की हे भगवंत म्हणतात ब्रह्मरूपाने जेव्हा बोलत असतात ते कधी ईश्वर रूपाने बोलतात, कधी देवकी पुत्र म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, तर कधी ब्रह्म म्हणून स्वतःचा उल्लेख करतात. जेव्हा ब्रह्म म्हणून म्हणतात तेव्हा नच मत्स्थानी भूतानी म्हणून म्हणतात, कारण भूतांना अस्तित्व नाही. आणखीन तसं तो अध्यास तिथे काढला गेलाय की भूतांना अस्तित्वच नाहीये असं तिथे सांगितलेलं आहे. पण भूतांना अस्तित्व आहे म्हटल्यानंतर ठीक आहे, मत्स्थानी सर्व भूतानी घ्या, समाधान होईल. त्याच्यानंतर मग नच मत्स्थानी भूतानी पर्यंत याल तुम्ही. तसं सुरुवातीला आपल्याला ही उपाधी आहे म्हणून सांगायला लागतं. म्हणजे आपल्याला वाटत असतं की मीच हे आहे, त्याच्याऐवजी नाही बाबा, हे केवळ उपाधी आहे अशा पद्धतीने सांगून आपल्याला त्याच्यातनं शास्त्र बाजूला काढताय. आणि हे बाजूला जर का आपण शास्त्राप्रमाणे विचार करून निघालो तर ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रम. विचार पाहिजे. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्या. फक्त विचार एवढंच खरं साधन आहे. पण त्या विचाराच्या साधनेपर्यंत पोचायला आधी निष्काम कर्म, निष्काम उपासना
साधन चतुष्टय संपन्नता म्हणजे थोडक्यात चित्त धुणं, स्वच्छ करणं. ते स्वच्छ केलं तर स्वच्छ तत्वापर्यंत त्याला पोचता येतं. नाहीतर मधले सगळे जे लेयर्स आहेत ना, आपण जन्मोजन्मी जमा केलेले वासनांचे वगैरे मलिन, ते मध्ये येतात. तो पारा याचा पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे म्हणून म्हटलेलं आहे माऊलींनी हरिपाठात. तर पूर्वी थर्मोमीटर पाऱ्याचे असायचे बघा. तो फुटल्यानंतर आम्ही लहानपणी अगदी तो गोळा करायला जायचो. फोडायचोच तो, फुटायचाच. आणि तो गोळा करताना जर का धूळ असली, त्याने धूळ कॅच केली, धुळीचा लेअर त्याच्यावरती बसला, तर तो एकत्र व्हायचा नाही. धुळीचा लेअर नसला, जमीन स्वच्छ असली किंवा टेबलावर वगैरे धूळ नसलेल्या काचेवरती, टेबलावरती असा तो पडला, तर ते पाऱ्याचे गोळे सगळे एकत्र एकमेकात ताबडतोब मिसळायचे, एकरूप व्हायचे, एक मोठा गोळा व्हायचा. पण तेच जर का त्यांनी धुळीचं आवरण त्याच्यावरती आलं, तर ते एकमेकात मिसळायचे नाही. का? मध्ये एक पडदा आला. तसं आपलं झालेलं आहे. हा विचाराने तो पडदा आपला दूर काढायचा आहे. अविचाराचा पडदा आहे. जे नाहीये ते मला वाटतंय, ते मला विचाराने दूर करायचं आहे आणि त्याच्यासाठी चित्त शुद्ध व्हायला लागतं. ही अशुद्धता जी असते, ती त्या एकरूपत्वाला बाधा आणते. आणि त्यासाठी साधन चतुष्टय संपन्नता हे साधन खूप महत्वाचं सांगितलेलं आहे. सगळे कष्ट तिथे आहेत, पुढे कष्ट नाही. एकदा ते स्वच्छ झालं, श्री गुरु कृपा झाली, विचाराचं साधन मिळालं, की पुढे फार कष्ट उरत नाही. मग असंही अगदी काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊ न उठी कवण ऐकू जो, असं देखील येतं. म्हणजे काना वचनाची भेट झाली, म्हणजे श्री गुरूंचे शब्द कानी पडले, की वस्तू होऊ न उठी, परब्रह्म होऊनच जातो तो ताबडतोब. त्याला वेळ लागत नाही. सावध साक्षेपी आणि दक्षतया तत्काळाची मोक्ष विचार आहे तिथे. मग वेळ लागत नाही. किती दिसा होता हो मोक्ष म्हटल्यानंतर हे उत्तर आहे की कोण कसा आहे. जर का अधिकार आपण कमावला तर वेळ लागत नाही. आणि अधिकार कमवायला आपल्याला सातत्य लागतं, सावधपणा लागतो. सातत्याशिवाय होत नाही. आज थोडस केलं, उद्या खूप केलं, परवा अजिबात केलं नाही, असं चालत नाही. नियमितपणा लागतो. आणखीन हा 24 तासाचा आहे हे विसरून चालत नाही. अनुसंधान जे म्हटलंय ते 24 तासाचं आहे. तसं जर का केलं तर चित्त शुद्ध होणार आहे, शांत होणार आहे. निष्काम कर्म करत राहिलं तर चित्त शुद्ध होणार आहे. सकाम कर्माचा मळ लागतो, कारण त्यांनी मग ती वस्तू मिळाली नाही. सकाम जेव्हा करतो तेव्हा काहीतरी मिळण्यासाठी आपण कार्य करत असतो. जे मिळालं मी करते खटपट, ते जर का मिळालं नाही तर माझी निराशा होते, राग येतो. कोणीतरी मध्ये आलाय असं वाटतं. वास्तविक ते माझ्या प्रारब्धाने झालेलं असतं, मीच मध्ये आलेली असते. माझं प्रारब्ध कोणी निर्माण केलं? मीच निर्माण केलं ना. म्हणजे माझ्या यशाच्या आड मला जे हवंय ते न मिळण्याच्या आड मीच आलेली आहे, हे आपण लक्षात ठेव. आणि मग द्वेष, संताप, सूड इथपर्यंत सगळं जातं. म्हणजे कामनांच्यामुळे, तो रजोगुण आहे, कामना हा रजोगुण आहे, त्याच्यामुळे आपलं चित्त मलिन होतं. आणखी मग त्यात पाऱ्याच्या प्रमाणे परब्रह्मामध्ये ते एकरूप होऊ शकत नाही, मलिन असल्या. हे इथे आपल्याला उदाहरणाने सांगितलेलं आहे की अवच्छेदवाद जो आहे तो केवळ वेगळं ब्रह्म बुद्धीच्या मुळे वेगळं पडल्यासारखं झालंय. पण प्रत्यक्षात काय आहे? एकच आहे ना. बुद्धी मुळात मिथ्या आहे. मग त्याला भेद आले कुठे? हा सगळा आपल्याला विचार करायचा. पण मग शिष्य प्रश्न करतो ह्याच्यावरती. श्री गुरूंनी एवढं सांगितल्यावर शिष्याचा प्रश्न आला. 194 आणि 95 याच्यामध्ये प्रश्न आहे की भ्रमेणाप्यन्यथा वास्तु जीव भाव परात्मनः तदुपाधेरनादित्वान नाना. ऍक्च्युअली हे न अनादेर नाशयिष्यते आहे. ततोस्य जीवभावोपि नित्या भवती संस्कृती
न निवर्तेत तन्मोक्ष कथम मे श्री गुरु वद. हे श्री गुरु, मला प्लीज सांगा, मला सांगा काय आहे, काय सांगताय. प्रश्न कुठचा आहे की हा जो वास्तविक जो चैतन्य आहे, चेतन जे आहे, त्या आत्म्याला जीवत्व केवळ भ्रमामुळे आलं, विचाराच्यामुळे आलं. असं झालं किंवा समजा कुठल्या दुसऱ्या कारणाने आलं असं, तरी देखील म्हणजे चुकीच्यामुळे म्हणा, भ्रमाने जसं आहे तसं, अविद्येच्यामुळे किंवा मलिनतेच्यामुळे, ह्या सगळ्याच्यामुळे जीवत्व आलं असेल, कसंही असू दे, जीवत्व आलं. पण त्याची जी उपाधी आहे म्हणजे माया जी आहे, बुद्धी हा मायेचा भाग आहे, ती जी उपाधी आहे ती अनादी आहे. मग अनादी असल्यानंतर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं? मग जीव भाव देखील अनादी होणार, तो निवृत्त होणार नाही, आणि मग संसार कायम राहणार. मग जीवाला मोक्ष कसा मिळेल? प्रश्न बरोबर आहे की उपाधी जर का कायम टिकणारी असली तर त्या उपाधेयाचा त्याच्यापासून वेगळं पडणारच नाहीये, कायम तेच राहणार आहे. लाल फूल म्हणून जर का म्हटलं तर ते लाल रंग त्याचा जाणार नाहीये. तिथे जरी विशेषण म्हटलं तरी आता आपण उपाधी म्हणून विचार करूया त्याचा, तो रंग त्याचा जाणार नाहीये, तो तिथेच पक्का आहे, अनादी आहे, त्यांचा संबंध अनादी आहे. मग हा अनादी संबंधातनं ते वेगळे कसे काय पडतील? मग मुक्ती कशी काय मिळेल? जीव आणखीन म्हणजे जीव म्हणजे बुद्धी, बुद्धी मायेचा भाग आहे. परत सांगते, बुद्धी हा मायेचा भाग आहे. म्हणजे आणखीन मागे जायचं तर जीवाचं जे अज्ञान आहे, मायेचं दुसरं नाव अज्ञान आहे. आणखीन व्यक्ती सापेक्ष म्हणजे व्यष्टी सापेक्ष जे असतं मायाचं भाग, त्याला अज्ञान असं म्हणतात. आणखीन ती जीवाची उपाधी आहे, जीवाचा तो कारण देह आहे. त्या अज्ञानामुळे जीवाला जीवत्व आलेलं आहे. देहभाव तिथे आलेला आहे, तो त्या अज्ञानामुळे आलेला आहे. हे केवळ अज्ञान आपल्याला सुषुप्तीत असतं. मग हे अज्ञानच जागृतीमध्ये बुद्धिरूपाने आपल्याला जाणवतं. म्हणजे अज्ञानच बुद्धिरूपाने प्रकट होतं असं आपण म्हणूया. म्हणजे बुद्धीचं स्वरूपच अज्ञान आहे. आणि हे अज्ञान अनादी असल्यामुळे त्या बुद्धीने परिच्छिन्न केलेलं जे तत्व आहे ते कायम परिच्छिन्न राहणार आहे. ते कसं काय मग स्वरूपाशी एकरूप होऊ शकेल? कायम परिच्छिन्न राहील ते. मग जीवभाव कसं काय जाईल? संसार पण केवळ अध्यस्त आहे, केवळ त्याच्यावरती भासतोय, अवच्छेद आहे असं आपण म्हटलं, तो कायम टिकणार आहे. मग त्या संसारात अडकून जीवाला मोक्ष कसा काय मिळेल? माझी शंका आहे, मला प्लीज उत्तर द्या. बंध जर का बुद्धीमुळे आणि बुद्धी अनादी आहे, तर कसा काय मोक्ष मिळेल? त्याला श्री गुरु उत्तर देत आहेत. प्रश्न लक्षात आलेला आहे. तर श्री गुरु म्हणतायत की सम्यक पृष्ठम त्वया विद्वन सावधानेन तच्छृणु प्रामाणिकी न भवती भ्रांत्या मोहित कल्पना. श्री गुरु सांगतात की त्याला विद्वन म्हणतात. म्हणजे जो चांगला अभ्यास केलेला आहे, उत्तम तर्क वापरला असतो की जर का उपाधी अनादी आहे तर मोक्ष कसा आहे, बंध निवृत्त कसा होईल? उपाधीमुळे बंध आहे, उपाधी अनादी आहे, तर मोक्ष सुद्धा शक्य नाही. उपाधी जाणं शक्य नाही अनादी असल्या. की तू हुशार आहेस, तर्क चांगला लढवलास, प्रश्न चांगला केलास, तर आता नीट ऐक, सावधानेन तच्छृणु, उत्तर देतो मी, ते ऐक. कारण मुळात ही कल्पना आहे. भ्रांतीच्यामुळे, भ्रांत्या मोहित कल्पना, भ्रांतीने
मोह पाडलेला आहे त्या बुद्धीला, आणि त्यामुळे ही बुद्धी जीवत्वाची कल्पना करते. भ्रम आहे तो. बुद्धी हा मुळात भ्रम आहे, आणि त्यांनी केलेली कल्पना देखील भ्रम रूप आहे. मग असं असताना मोह पावलेल्याची जे सगळं दिसतंय ते कसं काय खरं वाटेल? इल्युजन्स होतात बघा, डिल्युजन्स, इल्युजन्स वगैरे, जे नाही ते भासायला लागतं. ते खरं असतं का? भ्रमित बुद्धी असते ना, तशी ही बुद्धी आहे. मग तिने कल्पना केलेलं सत्य कसं असेल? भ्रांतीं विना स्वसंगस्य निष्क्रियस्य निराकृतेः न घटते न घटेतार्थ संबंधो नभसो नीलतादिवत. उदाहरण दिलंय की नभाला, आकाशाला निळा रंग दिसतो. तो भ्रामक आहे की नाही? तो खरा आहे का? नाहीये, तो खरा नाहीये. आकाशाला कसलाही संबंध नसताना, उपाधी सुद्धा नाहीये, आकाश निर्विकार आहे, निराकार आहे, तरीही त्याला निळेपणाचा संबंध, निळेपणा दिसतो. भ्रमानेच दिसतो ना तो. तो निळेपणा खरा आहे का? पण लहान मुलं काय, आपण पण काय, आकाश निळं असतं असं धरून चालतो. वास्तविक तो भ्रम आहे. आकाश निळं वगैरे नाहीये, त्याला कलर नाहीये. तसंच जो आत्मा आहे तो कसा आहे? असंग, निष्क्रिय असाच आत्मा आहे ना. असंग आहे, कसलाही संबंध नाही, कुटस्थ आहे, अजिबात त्याच्यात बदल होत नाहीत, निर्विकार आहे, निराकार आहे, त्याला आकार असणं शक्य नाहीये. असा जो आत्मा आहे, तर त्याच्याशी जो सगळीकडे एकमेव अद्वितीय व्यापून आहे, तिथे द्वैत जे दिसतं ते केवळ भ्रांतीमुळे दिसतं, दुसऱ्या कशामुळेही दिसत नाही. जसं आकाश निळं दिसतं तसंच, म्हणजे हे उदाहरण का घेतलंय, तर निर्विकार निराकार असं जे आकाश आहे त्याच्यावरती जसा भ्रम होऊ शकतो. भ्रम कसा होईल म्हणून कोणी कोणी विचारतात की भ्रम व्हायला वस्तूला आकार लागतो, रूप लागतं काहीतरी, तर त्याच्यावर भ्रम होईल. म्हणजे रज्जू आहे म्हणून सर्पाचा भ्रम होऊ शकतो, तसं ब्रह्मावरती काय, कसा काय भ्रम होईल? त्याच्यावरती उदाहरण देतात की आकाश जे आहे ते देखील निर्विकार आहे, निराकार आहे, तरी देखील त्याच्यावरती निळेपणाचा भ्रम होतो. तसाच परब्रह्मावरती हा भ्रम होऊ शकतो. द्वैत संबंध भ्रमामुळे आपल्याला दिसायला लागतो, भ्रमाशिवाय शक्य नाही. आणखीन पुढे म्हणतात की स्वस्य द्रष्टुर निर्गुणस्य क्रियस्य प्रत्येक बोधानंद रूपस्य बुद्धे भ्रांत्या प्राप्तो जीव भावो न सत्यो मोहापाये नास्ते वस्तू स्वभावात. आत्मा जो आहे तर तो कसा आहे? निर्गुण, निराकार वगैरे आपण पाहिलं, तर तसा निर्गुण, अक्रिय, काहीही त्याच्याकडनं घडत नाही, क्रिया नाहीये. क्रिया व्हायला काहीतरी अवयव लागतात, हात पाय म्हणा किंवा कण म्हणा, कण इकडून तिकडे हलू शकतात. तसं काहीही नाहीये तिथे. तो निरवयव आहे. तर असा जो अक्रिय आहे तो प्रत्येक बोधरूप आणखीन आनंद रूप आहे. म्हणजे बोधरूप म्हणजे चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. तो द्रष्टा आहे, बरोबर आहे. कारण भ्रमाने जग सगळं दिसायला लागलंय म्हणून त्याला द्रष्टृत्व आलं. निर्गुण आहे, अक्रिय आहे, बोधरूप आहे आणि आनंद रूप आहे. असा जो आत्मा आहे तर त्याला केवळ भ्रांतीच्यामुळे, अंतःकरणाशी तादात्म्य ठेवल्यामुळे जीवधर्म प्राप्त झाला, जीवत्व प्राप्त झालं. मग ती जी आहे तर ती जीवबुद्धी ही आत्मबुद्धी करायची, ही कल्पित आहे हे जाणायचं. मग हे अज्ञान जेव्हा निवृत्त होतं तर त्यावेळे मुळात नसलेला जो जीवत्व धर्म आहे
तर तो कसं काय शिल्लक राहील? मुळात जे नाहीच आहे ते नाहीये कळलं की ते शिल्लक राहणार नाहीये. मांडुक्य कारिकेमध्ये छान अगदी कारिका आहे की प्रपंचो यदि विद्येत निवर्तेत न संशयः. प्रपंच जर का प्रत्यक्ष असता खरोखरी तर तो बाजूला करता आला असता. आपण काय म्हणतो वेगळ्या पद्धतीने बोललं जातं की प्रपंच जर का असता तर दिसला असता वगैरे. इथे म्हणतायत की प्रपंच जर का असता तर त्याला बाजूला करणं शक्य असतं. पण माया मात्र मिदम द्वैतम अद्वैतम परमार्थतः. हे जे सगळं आहे हे माया मात्र आहे, म्हणजे वास्तविक नाहीये. नसलेलं मला ते दिसतंय. मग असं द्वैत जे आहे ते सगळं केवळ भासमान आहे. परमार्थतः म्हणजे सत्य दृष्टीने पाहायला गेलं तर केवळ अद्वैत आहे. छान तर काय की जर का खरोखरी असता तर त्याच्याबद्दल काहीतरी करता आलं असतं. जर का मला त्या याचा भ्रम होतोय, भूताचा भ्रम होतोय, तर ते मी कसं काय बाजूला करू शकते? जर का मला मृगजळाचा भ्रम होतोय, तर ते मी कितीही पाणी कापड आणून पुसायचा प्रयत्न केला, तरी ते पुसलं जाणार आहे का? यदि विद्येत निवर्तेत न संशयः. पण प्रत्यक्ष माया मात्र मिदम सर्वम अद्वैतम परमार्थता. हे जे सगळं आहे हे केवळ माया रूप आहे. आणि परमार्थता वास्तविक पाहिलं, परमार्थता म्हणजे वास्तविक परम अर्थ, जे खरं जे आहे ते सांगायचं झालं तर अद्वैतच आहे, दुसरं काहीही नाही. हे जसं हे इथे वेगळ्या शब्दात आपल्याला सांगितलेलं आहे की भ्रांत्या प्राप्तो जीव भावो न सत्यो मोहापायो नास्त्य वस्तू स्वभाव. म्हणजे जीवधर्म जो आहे, जीवत्व धर्म जो आहे तो वास्तविक नसल्यामुळे, वस्तू नसल्यामुळे तो कसा काय राहील? तो नाहीच आहे तिथे, कल्पित आहे तो. म्हणून मी शेवटी असं म्हणायला लागतं की ती भ्रांती गेल्यावर म्हणजे कारण गेल्यावर म्हणजे अज्ञान गेल्यावरती, अज्ञान गेलं की जे अज्ञानाने भासत होतं ते आपोआप गेलं. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा भास आपोआप जातो. रज्जूवरती सर्प जेव्हा भासायला लागतो आपण म्हणतो, तेव्हा उपाय काय आहे? सर्पाला त्या कितीही मारलं तरी तो मरणार नाहीये. पण जर का केवळ त्याच्यावरती प्रकाश टाकला, रज्जूचं स्वरूप कळलं, तर तो सर्प न मारता सुद्धा, काठी न आपटता सुद्धा निघून जाणार आहे. कारण तो आलेलाच नसतो. मुळात आलेलाच नाहीये तो. मग जाण्याचा संबंध आहे का? तसंच प्रपंच यदि विद्येत निवर्तेत. पण प्रपंच मुळात, प्रपंच मुळीच नासका विवेके करावा पिता म्हणतात समर्थ. मुळात प्रपंच नासका म्हणजे खरा नाहीये. हे वेगळ्या भाषेत ते सांगतायत. भाषा वेगळी, सांगणं तेच आहे. संत आपल्याला उपनिषदात जे सांगितलेलं आहे तेच त्यांच्या साध्या भाषेत आपल्याला समजेल अशा भाषेत सांगतात. पण जर का शास्त्राचा थोडासा अभ्यास झालेला असला ना, तर त्यांच्या सांगण्याचा अर्थ आपल्याला कळतो. नाहीतर प्रपंच नासका म्हणजे मग काय, आमचा प्रपंच एवढा चांगला आहे त्याला नासका काय म्हणतायत असं आपल्याला वाटतं. पण त्या नाशकाचा अर्थ समजावून घ्यायला लागतो. तो कायम टिकणारा नाहीये म्हणून तो नासका आहे. तो माईक आहे म्हणून तो नासका आहे. असा जो आहे तर तो खरा का वाटतो? भ्रमाने वाटतो. हा जो जीव भाव आहे तो भ्रमाने आलेला आहे. वस्तुतः तो नाहीये, प्रत्यक्ष तो नाहीये. तसं असल्यामुळे विचाराने तो जातो. म्हणून यावत भ्रांतीस तावदैवास्य सत्ता मिथ्या ज्ञानो जृंभितस्य प्रमादात रज्वाम सर्पो भ्रांतिकाली नैव भ्रांतेर्नाशे नैव सर्पोपि तद्वत. तेच उदाहरण आता जे मी म्हटलं तेच उदाहरण दिलेलं आहे की अज्ञानाने हे जे संसार उत्पन्न झालेला आहे, जीवत्व उत्पन्न झालेलं आहे, तर ते कुठपर्यंत असतं? प्रयत्न करेपर्यंत असतं. जोपर्यंत सत्य ज्ञान होत नाहीये तोपर्यंत ते असतं. भ्रांती असते तोपर्यंतच ते असतं.
जसं सर्प हा भ्रांतीच्या वेळेपर्यंतच असतो, ज्याला प्रतिती मात्र सत्तावान असं नाव आहे, शास्त्रीय नाव, की जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत त्याला अस्तित्व आहे. जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत तो दिसतो, दिसतो तोपर्यंत आहे असं वाटतं. तसंच ह्या जीवाबद्दल आहे, तसंच संसाराबद्दल आहे, की जोपर्यंत भ्रम आहे, जोपर्यंत मला खरं स्वरूप कळलेलं नाहीये, तोपर्यंत तो प्रपंच सत्य वाटतो, तोपर्यंत मी देह असं पक्क वाटतं. पण जेव्हा खरं ज्ञान होतं, माझ्या स्वरूपाचं जेव्हा खरं ज्ञान होतं, तर त्यावेळेस त्याचं मिथ्यात्व कळून जातं. ते खरं नाहीये हे कळतं. आणखीन मी ह्या बंधनातनं मोकळी होते. विषय जो चाललाय तो बंधनाच्या मुक्तीचा चाललेला आहे. शिष्याने विचारलं होतं की तो अनादी आहे. मग अनादी असताना सुद्धा तो जाईल कसा? उपाधी अनादी असताना ती नाहीशी होईल कशी? त्याला दुसरंही एक हे दिलं जातं, मला वाटतं ते पुढल्याच श्लोकात आहे. येस, 2 श्लोक एकत्र घेतलायत, 200 आणि 201. वेळ आहे. अनादित्वम् अविद्यायाः कार्यस्यापि तथेष्यते उत्पन्नायां तु विद्यायाम् अविद्यकमनाद्यपि प्रबोधे स्वप्नवत् सर्वं सहमूलं विनश्यति अनाद्यपीदं नो नित्यं प्रागभाव इति स्फुटम्. आता इथे अभावांच्या बद्दलचा थोडासा विचार केलेला आहे, की अविद्या आणखीन अविद्या कार्य हे अनादी आहे हे मान्य आहे. सगळे जे आचार्य आहेत वेदांताचे, म्हणजे काय म्हणूया, आपला वेदांताचं म्हणजे जे एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे असं जे मानतात, तर त्यांना अविद्या आणखीन अविद्या कार्य म्हणजे माया आणि माया कार्य जग हे अनादी आहे हे मान्य आहे. पण विद्या जेव्हा येते तेव्हा ती अविद्या नाहीशी होते. अविद्या कार्य नाहीसं असतं, अनादी आहे मान्य आहे. पण स्वप्न आपण बघतो, स्वप्नात पाहिलेले पदार्थ जागृती येताच नाहीसे होतात की नाही, त्याप्रमाणे जेव्हा ज्ञानाची जागृती येते त्यावेळे त्या अज्ञानाच्यामुळे भ्रमाने पाहिलेलं जग नाहीसं होतं. आता अनाद्याचा जे म्हटलेलं आहे शिष्याने, त्याचं उत्तर देत आहेत की प्रागभावाप्रमाणे ते नित्य नाही. इथे न्यायशास्त्राचा हा विचार थोडासा आहे की प्रागभाव जो आहे म्हणजे प्राक अभाव, त्याचा प्रागभाव असा उच्चार नाहीये, प्रागभाव. कारण प्राक अधिक अभाव म्हणून प्रागभाव होतो. तर हा प्राक प्राक म्हणजे आधीचा, वस्तू निर्माण होण्याच्या आधी तिचा अभाव असतो, आपल्याला मान्य आहे, अगदी खरं आहे. हा मोबाईल इथे निर्माण झाला त्याच्या आधी त्याचा अभाव होता की नाही? होता. त्याला प्राक अभाव, प्रागभाव असं म्हणतात. मग हा प्रागभाव टिकला का? कायम राहिला का अभाव? अनादी येतो. वस्तू जोपर्यंत निर्माण झालेली नाही, तर त्याच्या आधीपासून कधीपासून तो अभाव आहे माहित नाही. अभाव आहे, अनादी आहे तो अभाव. पण तो संपतो ना, ज्यावेळी वस्तू निर्माण होते त्यावेळी तो अभाव संपतो. हा प्रागभाव आणखी प्रध्वंसाभाव हे असे आहेत तो, की प्रागभाव जो आहे तर तो अनादी आहे, कारण ती वस्तू नाहीच आहे, त्यामुळे तो अभाव पहिल्यापासून आहे. पण तो नित्य नाहीये, अनादी शांत असं त्याला म्हणण्यात येतं. म्हणजे तो त्या प्रागभावाचा अंत होतो. आणि प्रध्वंसा भाव जो आहे तो साधी अनंत असा आहे. आपण ब्रह्म कसं म्हणतो, अनादी अनंत म्हणतो. रागभाव जो आहे तर तो अनादी आणि शांत आहे, आणि प्रध्वंसा भाव साधी अनंत आहे. साधी म्हणजे ज्याला सुरुवात आहे. कधी सुरुवात आहे प्रध्वंस अभावाची? प्रध्वंसा भाव म्हणजे प्रध्वंसाने निर्माण झालेला अभाव. ज्या वेळेत ती वस्तू आपण फोडतो, मोडतो, नाश होतो त्याचा, त्यावेळी त्या वस्तूचा अभाव होतो. म्हणजे अभावाला सुरुवात आहे की नाही? साधी, स आदी, साधी येतो.
पण एकदा त्याचा नाश झाल्यानंतर ती वस्तू पुन्हा तशीच्या तशी सिमिलर होईल तीच नाही होणार, तशी होईल तीच नाही होणार. त्या वस्तूचा कायम अभाव राहील. म्हणजे तो अभाव अनंत आहे. हे माया तशी आहे, अनादी आहे, पण शांत आहे. कारण काय आहे? अनादी आहे कारण ती कधी निर्माण झाली आपल्याला माहित नाही. पण अनादी असली तरी ती शांत आहे, कारण ती विचारांनी पूर्णपणे जाते. ती नाहीशी होते, असून नसल्यासारखी होते. ती नाहीये असा बुद्धीचा निश्चय होत जातो. म्हणून ती प्राग भावाप्रमाणे आहे असं इथे म्हटलेलं आहे. शिष्याला हे सांगितलं, शिष्य शास्त्र शिकलेला आहे, विद्वान म्हटलंय त्याला, न्यायशास्त्र वगैरे त्यांनी तो शिकलेला आहे, म्हणून न्यायशास्त्रातलं इथे सांगितलं की अनादी म्हणतोय अगदी बरोबर आहे. पण अनादी असला तरी तो प्रागभावासारखा शांतपणे, माया जी आहे ती प्रागभावाप्रमाणेच अनादी आहे पण शांत आहे. तिचा विद्येने नाश होतो. ती जी अविद्या आहे, कारण विद्येला ती विरोध करत असते, पण ज्या वेळी विद्या प्रकट होते, ज्या वेळी ते चित्त शुद्ध होतं, ज्या वेळी ते शांत होतं, ज्या वेळी विचार करायला लागतो, योग्य दिशेने विचार करायला लागतो, गुरुकृपा होते. कारण त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलेलं असतं. जो प्रत्यक्ष तिथे जाऊन आलेला आहे तोच आपल्याला खरं ज्ञान देऊ शकतो. म्हणून प्रत्यक्ष ज्यांना तो अनुभव आहे ते श्री गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. आपली अविद्या दूर करण्याची विद्या आपल्याला देतात. विद्या पुष्कळ आहेत. शब्दज्ञानाने सुद्धा आपल्याला कळतं, पण शब्दज्ञान पुरेसं नाही, कारण शब्दज्ञान पुस्तकात राहतं. केवळ ते शब्द आहेत, शब्द माईक आहेत. पण ज्यांना ते ज्ञान प्रत्यक्ष झालंय तर ते ब्रह्मरूप असतात. आणि म्हणून त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे, त्यांनी सांगितलेलं जे आहे ते परिणाम करतं. तिथे त्यांच्या कृपेचा निश्चितपणे उपयोग होतो. म्हणून ह्या पद्धतीने त्या अविद्येचं जे आड येत आहे विद्येच्या, तर ते नाहीसं होतं आणि विद्या ती प्रकट होते. म्हणजे ब्रह्मविद्या प्रकट होते. ह्याचा अर्थ जीवा ब्रह्मत्व आहे, जीव ब्रह्मरूप होऊन जातो. हे त्यावेळी होतं. केवळ संकल्प लोप झाला ना तर तुष्णी अवस्था ज्याला म्हणतात, म्हणजे तुष्णी अवस्थात पण नुसतं शांत बसणं पण तुष्णीच म्हणतात. आणखी निर्विचार असणं ह्यालाही तुष्णी म्हणतात. केवळ निर्विचार शून्यात जायला होतं, त्याच्या पलीकडे होणार नाही. केवळ चित्त निर्विचार आपण करू शकलो तर. पण त्याच्या पुढे मी ब्रह्म आहे हे ज्ञान जर का असलं तर त्याचा प्रवेश ज्ञानात होतो. केवळ निर्विचार स्थिती उपयोग नाहीये. निर्विचार स्थितीच्या बरोबर मागे ज्ञान पाहिजे की ते ब्रह्म मी आहे. मनाचे व्यापार थांबलेले आहेत आणि निर्विचार स्थिती झालेली आहे, ते ब्रह्म आता मी आहे. आता शांती जी आहे ती तिथली आहे, ती केवळ शून्यातली शांती नाहीये हे जाणायला लागतं. इथे जे म्हटलेलं आहे की स्वप्नातला पदार्थ जागृतीत नाहीसे होतात, तसे जागृतीतले हे पदार्थ ज्ञानाचा जागृती जेव्हा येते तर त्यावेळेस ते जातात. ज्ञानाची जागृती आली असं जोपर्यंत वाटत असतं तोपर्यंत सुद्धा तो भ्रम केलेला नसतो. हे आत्मारामामध्ये फार छान सांगितलेलं आहे. आत्मारामामध्ये गुरु शिष्याला सगळं नाशिवंत टाकायला सांगतात. शिष्य उत्तम अधिकारी आहे, पण तरी देखील त्यांनी म्हटलंय की दासबोधाचे समासी निर्मूळ केले मी पणासी, तेणे तुझ्या वृत्तीसी पालट दिसेना, म्हणून न पुसता सांगणे आले शिष्या तुझं कारणे, आता तरी सोय धरणे श्रवण मननाची. म्हणजे शिष्याला श्री गुरु काय किंवा कोणीही न विचारता सांगू नये, सल्ला द्यायला जाऊ नये, हा आपल्यासाठी देखील नियम आहे.
मुलांना म्हणा किंवा कोणालाही न विचारता सल्ला द्यायला जाऊ नये, किंमत राहत नाही त्याची. आणि शिष्याच्याकडनं प्रश्न आल्याशिवाय श्री गुरु सांगत नाहीत. प्रश्न आला याचा कारण तो अभ्यास करतोय, त्याला जिज्ञासा आहे आणि म्हणून प्रश्न विचारतो. तसं नसताना जर का सांगायला गेलो तर त्याची किंमत राहत नाही, ते कानाआड केलं जातं, त्यामुळे सांगत नाही. पण इथे त्या शिष्याचा अधिकार बघून श्री गुरूंनी त्याला स्वतःहून बोलवलं की मी तुला सांगतो. मग म्हणाले की नाशिवंतच जर का तितुके देसी तरी पद पाविजे निश्चयसी. तू जर का मला जे नाशिवंत आहे ते दिलं तर मी तुला ब्रह्मपद देतो. शिष्य म्हणतो दिलं. गुरु म्हणतात घेतलं. काय झालं? काही झालं नाही, कारण शिष्याला काय द्यायचं ते माहीतच नाही. म्हणून मग माया निरूपण समास येतो की त्याच्यात माईक काय आहे ते सगळं टाक म्हणून सांगते. शिष्य म्हणाला की टाकलं सगळं. श्री गुरु सांगतात की कोणी टाकलं? तो शिल्लक आहे ना. आता काहीच नाही उरले असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा तिथे शून्य येतं. काहीच नाही, ही शून्याची अवस्था आहे. ते देखील त्याला माहिती नाही. ते गुरु सांगतात. ती जी मगाशी निर्विचार स्थिती म्हटली ती शून्याची होती. त्याच्यावरनं मला हे आठवलं. आणखी मग तो म्हणतो की आता काय देऊ मी? श्री गुरु सांगतात की हे कोणी टाकलं? तू टाकलं असं म्हटलंस. तू कुठे आहेस? वेगळा तू आहेस का? नाहीये. येन त्यजसी तत् त्यज. ज्याने तू हे टाकलं टाकलं करतोयस तो अहंकार टाक. ते मूळ सोडून दे सगळं आणि मग तुला ते पद मिळेल. आणि मी टाकलं म्हटलं तरी देखील पुन्हा तिथे अहंकार आहे टाकण्याचा. अहंकार टाकला हे बरोबर आहे, पण तरी देखील एक नवा अहंकार निर्माण होतो की मी टाकलाय, आता मला अहंकार नाहीये, आता मला ज्ञान झालाय, आता मला अनुभव आला. येत असेल, पण त्याचा जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत ते टाकलं गेलेलं नाही, तोपर्यंत ते ज्ञान नाही. तोपर्यंत तिथे अज्ञानच आहे. ते दृढ होण्याची गोष्ट पुढली आहे, पण तोपर्यंत ज्ञान देखील नाहीये हे लक्षात घ्यायचं. हा प्राग भाव जो आहे, हा प्राग अभाव जातो हे लक्षात घे. तुला वाटतंय की उपाधीचा अभावच आपलं उपाधी अनादी असल्यामुळे जीवभाव नष्ट होणं शक्य नाहीये. पण तसं नाही. जसा प्रागभाव नष्ट होतो त्याप्रमाणे ही उपाधी जी आहे ही मायेची आहे. जी माया शांत आहे, अनादी आहे, पण शांत आहे, तिला अंत आहे, तो ज्ञानाने होतो हे लक्षात घे. पुढे त्याचंच आणखीन स्पष्टीकरण आहे, पण आपलं मला वाटतं वेळ आता संपलेली आहे. म्हणून इथे आपल्याला आज जे झालं ते बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश कसा परब्रह्म वस्तू नाही हे परत परत वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. की हा भ्रम आहे. कसा आहे तर लोखंडाचा गोळा जसा असतो अग्नीमध्ये तसा भ्रम आहे. तादात्म्याचा अध्यास आहे हा. उपाधीच्यामुळे झालेला आहे. जीवभाव जो आहे तर तो निवृत्त होत नाही. कुठपर्यंत नाही होत? जोपर्यंत ज्ञान होत नाही, जोपर्यंत विचार येत नाही तोपर्यंत तो निवृत्त होणार नाहीये. कुठच्याही कारणाने आला तरी शिष्य प्रश्न विचारतो की अनादी जो आहे तो निवृत्त होईलच कसा? त्याला वाटतं की अनादी म्हणजे अनंत पण आहे, पण हा अनादी शांत आहे, माया आहे, जीवभाव आहे. ती मायेमुळे म्हणजे बुद्धीच्या मुळे आलेला आहे. तो मायेमुळे आलेला असल्यामुळे, माया अनादी शांत असल्यामुळे जीवभाव पण विचाराने नाहीसा होतो आणि तिथे ब्रह्मभाव येतो असं श्री गुरूंनी सांगितलं. आता पुढल्या ह्याच्यात आणखीन त्याचं एक्सप्लेनेशन येईल. इथे आपण थांबूया आता. 201 पर्यंत झालंय. खूप खूप धन्यवाद कृष्णाताई. 200च्या वर आपले श्लोक झाले आहेत. आपल्याला आचार्य अतिशय कृपाळूपणे सगळ्या संकल्पना, खूपच मूलभूत संकल्पना सगळ्या विवेक चूडामणी या ग्रंथात आलेत आणि दोन्ही आचार्य आपल्याला खूप छान समजून सांगत आहेत. त्यांची आपल्यावर कृपा आहे.
अभ्यासू साधक म्हणून आपली जबाबदारी आहे की गेले 200 श्लोक पुन्हा पुन्हा येऊन अभ्यास करावे, प्रवचन परत परत ऐकावी. आणि आपल्याला माध्यम आहे, ग्रुपचं माध्यम आहे, हे प्रवचन झाल्यावर नंतर आपल्याला वेळ असतो प्रश्न विचारायला, त्याचा पुरेपूर उपयोग घ्यावा असं मला आत्ता सांगावंसं वाटलं. कारण की खूपच छान संकल्पना आणि खूपच स्पष्टपणे आपल्याला सगळे दोन्ही आचार्य आपल्याला सांगत आहेत. आणि आपली जबाबदारी आहे की तेच पुन्हा पुन्हा अभ्यासणं, नीट समजून घेणं. आणि अभ्यास केल्यावरच प्रश्न पडतात, नाहीतर सगळं गुळगुळीत, मागचं सपाट. त्यामुळे पुन्हा एकदा मी तसंच तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगतो की आधीचे श्लोक आपण अभ्यासूया, त्याचे चिंतन करूया आणि मग दोन्ही माध्यमांचा उपयोग करून प्रश्न विचारूया. आता कोणाला प्रश्न असतील तर नक्की विचारा. मावशी, अविद्येचा नाश हा विद्येने होतो, याच्यावर संतांची एखादी काही ओवी आहे का? येथ अविद्या नाश हे स्थळ तेणे मोक्षोपादान हे फळ, ही दोहीसी साधन केवळ ज्ञान. आहा, कुठली, कशातली आहे? ज्ञानेश्वरी. हे रेफरन्स? तुले पडी निरूपिले ग्रंथ विस्तारी, असं पुढे ते म्हणतात. कुठला अध्याय मावशी, थोडा आठवेल का? नाही. बर. जिथे संख्यांचा संबंध येतो तिथे माझी बुद्धी काम करत नाही अजिबात. हे ओवी पण आठवली, ठीक आहे. हा, पण खूप झालं. हा, हे ओवी आठवली, मी शोधेल. हे आहे ना तुझ्याकडे, काय सूची असेल ना? सूचीमध्ये हो हो. एथ मस्त सुरुवात आहे त्याची. अच्छा. सुलभ असली तर पटकन सांगेल. संतांनी ना हे सगळे शास्त्र जे आहे ते अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगितले. फक्त त्याचा आपल्याला हा लावता आला पाहिजे संबंध. आणि तशी समानार्थी ओवी आपल्याला एकनाथी भागवतात मिळेल, दासबोधात मिळेल, सगळीकडे मिळेल. अभ्यास त्या पद्धतीने आपण केला ना तर ते आपल्याला मिळून जातं सगळं. मावशी, एक प्रश्न होता. हम्म. भगवंतांनी जेव्हा अवतार घेतला आणि तेव्हा भगवंतांनी जीव या संकल्पनेचा वापर करूनच पूर्ण कार्य केलं. तर तो जीव आणि त्याच्या मागची असलेली बुद्धी आणि म्हणजे माझ्यासारखे सामान्य जीव आणि त्यांचं असलेलं बुद्धीशी तादात्म्य, दोघात एक्झॅक्टली फरक कोणता होता? म्हणजे भगवंतांना पूर्ण माहिती होतं की बुद्धीशी माझं तादात्म्य नाहीये, पण मी ती बुद्धी वापरतोय. आणि मला त्याचा एक थोडासा प्रश्न पडला जेव्हा आपण जीवनमुक्त म्हणतो आणि बद्ध म्हणतो. बरोबर आहे. जीवनमुक्त जो तर त्याला ते ज्ञान आहे. आणखीन जगाकडे तो बघतो, पण जगात सार काहीही नाहीये हे त्याला माहिती असतं. आणि तरी तो प्रारब्धाच्या मुळे सगळे व्यवहार करत असतो. त्याचं त्याला बाधित झालेलं असतं. म्हणतात मी जो हा जीवनमुक्त आधी बद्ध असतो ना, त्यामुळे त्याची बुद्धी जी असते मुळात ती सुरुवातीला तादात्म्य असतं, नंतर ते तादात्म्य जातं. आणखीन तिथे मी बुद्धी नाही, मी देह नाही, ही 100% खात्री होते. ते दृढ होतं, अपरिवर्तनीय होतं.
आणि त्या अवस्थेत, आनंदाच्या अवस्थेत तो बाकी जगतो. जो भगवंत असतो त्याचा लीला विग्रह म्हटलेला आहे, आपला कर्म विग्रह आहे. म्हणजे आजवर केलेल्या कर्मातनं आपण प्रारब्ध निर्माण केलं, आणखी त्याच्यामुळे आपल्याला देह घ्यायला लागला. आणि भगवंत काही कार्यासाठी देह घेतो. त्यातले देखील काही बराच काळ टिकतात, मोठं कार्य असलं तर राम कृष्ण वगैरे. आणखीन काही तेवढ्या पुरते अवतार झालेले असतात, नृसिंहासारखे. तेवढं कार्य केल्यानंतर ते तिरोधान पावतात. तिथे त्यामुळे तिरोधान म्हटलेलं आहे, त्यांना मृत्यू म्हणत नाही. ह्या सगळ्यांचे देह जे आहेत तर ते कुठे गेले, त्यांना अंत्यसंस्काराला राहिलेले नव्हते कोणाचेही. ते तिरोधान पावतात. ते केवळ मायेचे बनलेले असतात, आपल्या अविद्येचे बनलेले असतात. हा फरक आहे त्याच्यातला. ते स्वीकारतात. योग मायेच्या साह्याने मी स्वीकारलाय असं भगवंत म्हणतात ना. हो. तिथेच तो खोटा आहे हे जे कळतं आपल्याला देह. तो निर्णय पण त्यांच्या बुद्धीत असतो की हे सगळं माईक आहे. हो, मुळातच त्यांना ते नित्यमुक्त आहेत, ते त्यांना हे माईक आहे हे हो. माहिती आहे. मला एक क्लॅरिफिकेशन सारखं, आपण मृगजळाचा दृष्टांत देतो. हा, हे दृष्टीबद्दल असतं, भास जो असतो तो, म्हणजे दृष्टीत भास असतो तो, की हे दिसतंय ते मृगजळ आहे पण ते खरं नाही आहे, हे बुद्धीला कळलेलं असतं. पण आपण जे बोलतोय अविद्या किंवा माया किंवा निवृत्तीचं स्वरूप जे आहे ते ज्ञानाचं स्वरूप आहे. म्हणजे जे त्रिपुटीचं ज्ञान आहे ते मिथ्या आहे हे कळणं, असं स्वरूप आहे का त्याचं? जे त्रिपुटी ज्ञान आहे तेच मृगजळाप्रमाणे ज्ञानरूपच नाहीये, ते जे ज्ञानरूप नाहीये ते मिथ्या आहे, असं मला ते. हे बघ, त्रिपुटीमध्ये जो द्रष्टा आहे, द्रष्टा दृश्य दर्शन, हे तिन्ही ज्याच्या सत्तेवरती आहेत तो सत्य आहे असं आपण म्हणतो. हो. दृक दर्शन वगैरे जे आहे तर ते ज्याच्या सत्तेवरती आहे तर ते मिथ्या आहे. आणखीन मृगजळाचा दृष्टांत जो आपण म्हटला ना, तर तिथे दृष्टी आहे. तसं जग बघताना आपली दृष्टी आहे की नाही, आपण जग बघत असतो. मृगजळ बघताना जेव्हा त्याचं स्वरूप कळतं तेव्हा पण ते दिसत असतं, पण तरीही हे मिथ्या कळतं. तसं जग बघत असताना ते आपल्याला दिसतच असतं, तरी पण ते मिथ्या आहे असं कळतं आपल्याला. काय फरक उरला? मृगजळ पटकन जातं, जग बराच काळ टिकतं. एक दिसतं आणि दुसरं कळतं, म्हणजे अशा. ते पण दिसतच असतं, दोन्ही दिसतायतच. पाणी पण ते दिसतच आहे, आणखीन जग पण दिसतच आहे. मावशी, तो दिसून घेणारा म्हणजे ज्याला कळतंय तोही त्या मृगजळाचाच भाग आहे. असं त्यावेळेस नाही. बघ, सत्तांचं गडबड नको व्हायला. इथे सत्तांची थोडीशी गडबड होतीये. हा, मृगजळ बघणार. सॉरी बोला. नाही, मृगजळ बघणारा मृगजळाचा भाग आहे हे कधी कळेल? ज्यावेळेस ज्ञान होईल की मी ब्रह्म आहे, त्यावेळी आपण म्हणू शकतो की मृगजळ बघणारा त्याचाच भाग आहे म्हणून. पण जोपर्यंत मी देह आहे वाटताय तोपर्यंत मृगजळ बघणारा सत्य आहे, आणखी मृगजळ मिथ्या आहे असं असतं. आणि ज्यावेळी ज्ञान होतं त्यावेळी मृगजळ बघणारा जो आहे तो अधिष्ठान रूप जो आहे, जो चिद्रूप आहे तो सत्य आहे, पण बाकी ही जी बुद्धिविद्या आहे ती मिथ्या आहे, जग पण मिथ्या आहे असा निश्चय होतो. खूपच छान. हा, म्हणजे जाणे तिथे माया असं जे आहे तो निर्णय, तो निश्चय होतो. तो निश्चय, कसलीही जाणीव, मी आहे ही जाणीव जरी ब्रह्माकडे निर्देश करत असली तरी जी जाणीव आहे ती मायेचा भाग आहे, ती शुद्ध जाणीव आहे. अहमस्मी, मी आहे, एवढीच फक्त जाणीव आहे. म्हणून माऊलींनी म्हटलं की सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, स्फूर्तीस पुढे जे अहर्निशी ते वस्तुगामी. त्याला वस्तू का म्हटलंय?
कारण ती केवळ शुद्ध जाणीव आहे, अस्तित्वाची जाणीव. त्याच्या पलीकडे विशेषत्व तिथे कुठलंही नाहीये. पण ती देखील शेवटी जाणीव आहे, आणि जाणीव ती तुकी माया माईक जाय विलया, हे लक्षात घ्यायचं. जाणीव नेणीव भगवंती नाही म्हणून म्हटलेलं आहे. बरं, एका पाठोपाठ एक ते सगळे कनेक्टेड आहेत. 3 वेगळ्या संतांचे हे 3 वचनं होती. होय. मावशी, मी आहे ही पण त्रिपुटीच आहे ना? होय, शुद्ध त्रिपुटी आहे ती. मी अमुक आहे आलं की त्याच्यात विशेष मिसळला, त्याच्यात अशुद्धपणा आला. पण ही केवळ अस्तित्वाची जाणीव आपल्याला इतका कमी वेळ असते की आपण ती पकडू सुद्धा शकत नाही. जेव्हा झोपेतनं जाग येते ना, तर त्यावेळी मी आहे अशी जाणीव केवळ असू शकते. पण बघता बघता आपल्याला मला आता उठायला हवं, मला आता अमुक करायचं आहे वगैरे सगळं येतं. म्हणजे मग तिथे विशेष आलं. हो. आवाज येत नाहीये, जरा मोठ्यांदा बोला. ही जाणीव जी आहे ती त्रिपुटी म्हणण्यापेक्षा मी आणि ब्रह्म या दोघांमध्येच असल्यामुळे त्याला फक्त 2च असल्यामुळे द्विपुटी म्हणता येईल का? कसं काय मला कळलं नाही. पहिले शब्द गेले, नंतरचे ऐकले मी. हा, 1 मिनिट, आता ऐकू येतंय? हा, आता स्वच्छ येत आहे, बोल. हा. मला हे विचारायचं होतं की मी आहे ही जेव्हा ती शुद्ध जाणीव असते, तिथे मी आहे म्हणजे ही द्विपुटी असते ना, की म्हणजे तिसरं काहीच नसतं तिथे, फक्त शुद्ध मीची जाणीव असते. तर त्याला द्विपुटी म्हणता येईल का? कारण की ही त्रिपुटीपेक्षा वेगळी अवस्था आहे. आता मला सांग की त्रिपुटीत काय काय फॅक्टर्स असतात? जो पाहतो म्हणजे द्रष्टा, पाहणारा आणि दृश्य. आणि दर्शन. बरोबर म्हटलं? म्हणजेच द्रष्टांना, पाहणारा म्हणजेच द्रष्टांना. हा, द्रष्टा, दृश्य आणि ज्याचं ज्ञान होतं ते दर्शन. 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 हा, मग इथे आता काय काय आहे बघ तू. पाहणारा आहे, जे मी हा मी आहे म्हणजे आणि मग बघणारा आहे ना, हो, मीच मला बघतीये, हा, आहे रूपा, तो विषय जो आहे आणि तो ते मी. मला कळताय. विषय तेच आहे ना, विषय आहे की नाही तिथे? पण विषय मीच. आहेपणा हा हा, काय विषय मीच असल्यामुळे म्हणून मला ते. आहे बा, आहेपणा हा विषय आहे, मी आहे. इथे आहे हा विषय झाला, मी हा द्रष्टा झाला, आणि मला हे कळलं, ही त्रिपुटी झाली. कळतं कोणाला? कळणं हे मावशी, आलेलं पुन्हा आहे ना. एकदा हे सांगा ना, छान होतं. एकदा मी पुन्हा हे सांगा बघतो, ना. मी बघितलं ना, म्हणजे मला कळलं ना, मी ज्ञाता आहे की नाही. कसलं? मी आहेपणाचा, म्हणजे माझ्या अस्तित्वाला मी बघतेय की नाही. मग बघणं जे आहे ते पण तिथे आहे. तिथे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान तिन्ही गोष्टी आहेत. फक्त बघण्याचं जे आहे ते माझ्या अस्तित्वाची मला जाणीव आहे. म्हणून जाणीव ती तुकी माया आहे. ही जरी शुद्ध जाणीव असली तरी देखील ती जाणीव जो जाणतो त्याला होत असते. आणि होणं जी आहे ही त्रिपुटीतला तिसरा भाग आहे. कसली जाणीव, कोणाची जाणीव, हे विशेष पुढे येतात. पण आधी ही जाणीवेची त्रिपुटी आहे. कळलं. सगळं ज्ञान त्रिपुटीने युक्त असतं, सगळं कर्म त्रिपुटीने युक्त असतं. जे ह्याच्यात गीतेत म्हटलंय ना की 5 फॅक्टर सांगितलाय पहा. अधिष्ठानम तथा कर्ता कर्णंच चतुर्विधम
विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवात्र पंचम. त्रिपुटी जी आहे ती तिथे बसते. अधिभूत, अधिदैव, अध्यात्म ही त्रिपुटी आहे. अध्यात्म बघणारा, अधिभूत जे बघतो ते, अधिदैव ती बघण्याची. म्हणजे छान. ती जाणीव पण तिथे नाहीशी होते. कुठे ब्रह्मज्ञानाच्या वेळेस हा हा आपल्याला आपली जाणीव जाते असं सांगितलेलं आहे ना. तिथे कसलीच जाणीव नसते ना, माझी जाणीव नाही, जगाची जाणीव नाही. जसं झोपेत, गाढ झोपेत आपण पूर्णपणे अज्ञानात बुडलेलं असतो, तसंच इथे पूर्णपणे ज्ञानात बुडलेले असतो आणि त्यामुळे ह्या कसल्याही जाणीवा नसतात. गाढ झोपेत जशा नसतात तशाच नसतात. दोन टोकं जशी सारखी असतात, प्रखर प्रकाश आपल्याला दिसू शकत नाही, त्याच्यात काही गडद अंधार आपल्याला दिसू शकत नाही. जरी इफेक्ट तोच असला तरी कारण वेगळी आहेत, दोन टोकाची आहेत. तसंच अज्ञान आणि ज्ञान, एक गाढ झोप आहे, आणखीन एक समाधी आहे. दोन्ही मध्ये जगाची स्वतःची जाणीव नाही. आवाजाचं तसंच आहे. लो फ्रिक्वेन्सी आपल्याला ऐकू येत नाही, हाय फ्रिक्वेन्सी येत नाही. आपल्याला काही एका रेंज मधलंच ऐकू येतं. ते केवळ म्हणजे एकदेशी उदाहरण असतात, हे लक्षात घ्यायचं, नाही तर त्याच्यावरती प्रश्न विचारायला. श्रीहरी. ठीक आहे, थांबूया आज मग. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार ज्योत्स्नाताई. शेवटचा श्लोक घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्वरिष्ट नेमुनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. हरिओम.